अमरावती शहरात लॉकडाऊन असताना अवैध धंद्यांना मोठे उधाण आले आहे। या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी विशेष पथक गठीत करून धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। यातच 2 दिवसापूर्वी याच पथकाने जयस्तंभ चौकातील एका वरली मटका धंद्यावर धाड टाकली। हा धंदा राजकीय व्यक्तीच्या आशीर्वादात सुरू आहे अशी चर्चा आहे। शहरात वरली मटक्यासह अवैध दारू विक्रीला उधाण आले असल्याने शहरात गुंड प्रवृत्ती आता वाढली आहे। लॉकडाऊन असताना सुद्धा शहरात अवैध धंदे वाढत आहे, त्यामुळे शहरातील अवैध धंदेविरुद्ध कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन भाजपाचे नगरसेवक प्रणित सोनी यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांना दिले आहे। निवेदन देतेवेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते। अमरावती शहरामध्ये काल सीपी स्क्वॉडच्या वतीने जे वरली मटक्याच्या जुगार अड्ड्यावर जे रेड करण्यात आली त्याबद्दल संपूर्ण पोलीस प्रशासनाचं कौतुकच आहे। पण आज आम्ही सीपीला आणि कलेक्टरांना हे निवेदन दिलेलं आहे की जसं एका वरली मटक्याच्या अड्ड्यावर तुम्ही रेड मारलेली आहे, त्यासोबतच अमरावतीमध्ये जेवढेही संपूर्ण वरली मटक्याचे अड्डे आहे जे अवैध प्रकारे जे चालू आहे त्या सगळ्या अड्ड्यावर प्रामाणिकपणे पूर्ण सखोल चौकशी करून त्याच्यावर सगळ्यावर कारवाई केली पाहिजे आणि कारवाई करून तात्काळ ते सगळे वरली मटक्याचे अड्डे बंद करायला पाहिजे। हे आमची भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज आम्ही यांना मागणी केलेली आहे। जर का हे असे अवैध धंदे बंद नाही झाले तर पुढे भविष्यात भारतीय जनता युवा मोर्चा अजून तीव्र स्वरूपातलं आंदोलन अमरावती शहरात करणार हे आम्ही यांना सूचना केली आहे। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।